हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर सेटमधील बेसिक कन्सेप्ट्स पाहणार आहोत. प्रथम सेट म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. सेट म्हणजे काय तर द वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड अ सेट. आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. सेट ऑफ व्हॉवेल्स ऑफ द इंग्लिश अल्फाबेट. आता इंग्लिश अल्फाबेटमधील व्हॉवेल्सचा सेट आपल्याला लिहायचा आहे. आता या सेटमध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतील तर AEIOU काय आहेत आपले व्हॉवेल्स आहेत. म्हणजे आपण अचूकपणे सांगू शकतो की या सेटमध्ये कोणकोणते एलिमेंट्स येणार आहेत, कोणकोणते ऑब्जेक्ट्स येणार आहेत, म्हणून हा सेट आहे. म्हणजे सेट म्हणजे काय द वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. त्या सेटमध्ये कोणते ऑब्जेक्ट्स असणार आहेत हे आपण अचूकपणे निश्चितपणे सांगू शकतो की या सेटमध्ये हे ऑब्जेक्ट्स असणार आहेत. त्याला काय म्हणायचं सेट. वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड अ सेट. आता सेट डिनोट करण्यासाठी आपल्याला कॅपिटल लेटर यूज करायचं आहे. A to Z पैकी कोणतंही कॅपिटल लेटर आपण यूज करू शकतो. आता सेट हा नेहमी काय करायचा आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचा आहे. आता याच्यामध्ये हे जे ऑब्जेक्ट्स आहेत AEIOU हे ऑब्जेक्ट्स आहेत. या ऑब्जेक्ट्सना काय म्हणायचं मेंबर किंवा इलेमेंट ऑफ द सेट. आणि हे इलेमेंट्स लिहिताना आपल्याला काय करायचं आहे कॉमा द्यायचा आहे. प्रत्येक इलेमेंट नंतर आपल्याला कॉमा द्यायचा आहे. A इज अन इलेमेंट ऑफ सेट A. A हा सेट Aचा इलेमेंट आहे. हे आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहायचं आपल्याला या साईनचा यूज करायचा आहे. या साईनचं मिनिंग काय आहे इज अन इलेमेंट ऑफ. मग आता आपल्याला कसं लिहिता येईल पहा A इज अन इलेमेंट ऑफ साठी आपण हे साईन यूज करणार. A इज अन इलेमेंट ऑफ सेट A. अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. या साईनचा आपल्याला यूज करायचा आहे. या साईनचा अर्थ काय इज अन इलेमेंट ऑफ. A इज अन इलेमेंट ऑफ सेट A. B इज नॉट अन इलेमेंट ऑफ सेट A लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार पहा. आता B इज नॉट अन इलेमेंट ऑफ सेट A. B हा सेट A चा इलेमेंट नाही. हे आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहायचं आपल्याला या साईनचा यूज करायचा आहे. आपल्याला हे साईन लिहायचं आहे आणि त्याच्यावरती एक आडवी रेष मारायची आहे, एक आडवी लाईन मारायची आहे. याचा अर्थ काय इज नॉट अन इलेमेंट ऑफ. मग कसं लिहिता येईल पहा B इज नॉट अन इलेमेंट ऑफ ह्याच्यावर आडवी रेष मारायची ऑफ सेट A. B इज नॉट अन इलेमेंट ऑफ सेट A. अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. त्याचप्रमाणे या सेटमध्ये हे जे इलेमेंट्स आहेत हे इलेमेंट्स आपल्याला नेहमी काय करायचे आहेत स्मॉल लेटर्सने इंडिकेट करायचे आहेत. मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. सेट्स लिहिण्यासाठी 2 मेथड्स आहेत. कोणत्या 2 मेथड्स आहेत पहा. फर्स्ट मेथड आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. फर्स्ट मेथड कोणते आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. इन दिस मेथड वी राईट ऑल इलेमेंट्स ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट. या मेथडमध्ये आपण काय करणार आहोत ऑल इलेमेंट्स सेटमधील सगळे इलेमेंट्स आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहेत. ईच ऑफ द इलेमेंट इज रिटन ओनली वन्स अँड सेपरेटेड बाय कॉमाज. आता प्रत्येक इलेमेंट हा काय करायचा आहे आपल्याला एकदाच लिहायचा आहे. प्रत्येक इलेमेंट नंतर आपल्याला कॉमा द्यायचा आहे. द ऑर्डर ऑफ अन इलेमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. सेट लिहिताना इलेमेंट्सची ऑर्डर इम्पॉर्टंट नाही. तुम्ही इलेमेंट्स मागे पुढे लिहिला तरी चालेल. बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द इलेमेंट्स ऑफ द सेट. पण काय इम्पॉर्टंट आहे तर सगळे इलेमेंट्स हे लिहिले पाहिजेत. सेटमध्ये काय सगळे इलेमेंट्स आपल्याला लिहायचे आहेत. इफ अन इलेमेंट कम्स मोर दॅन वन्स. जर एखादा इलेमेंट एकापेक्षा जास्त वेळा आला असेल इट इज कस्टमरी टू राईट दॅट इलेमेंट ओनली वन्स. त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तो इलेमेंट एकदाच लिहायचा आहे. जर एखादा इलेमेंट 2 टाइम्स आला असेल तर आपल्याला तो काय करायचा आहे एकदाच लिहायचा आहे. एक्झाम्पल घेऊ आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 अँड 10. आता आपल्याला काय लिहायचं आहे कशाचा सेट लिहायचा आहे ऑड नंबर्स बिटवीन 1 अँड 10. 1 अँड 10च्या मध्ये जे ऑड नंबर्स आहेत त्याचा सेट आपल्याला लिहायचा आहे. आता सेट हा नेहमी कॅपिटल लेटर्सने इंडिकेट करायचा आहे. मग आपण A घेऊ. A इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. सेट आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये काय लिहायचे आहेत ऑड नंबर्स लिहायचे आहेत. 1 अँड 10च्या मधले बिटवीन 1 अँड 10 म्हणजे 1 घ्यायचा नाही. 3 आफ्टर 3 कोणता येईल 5. आता प्रत्येक इलेमेंट नंतर आपल्याला काय द्यायचं आहे कॉमा. 3 नंतर काय येईल 5. 5 नंतर कोणता येईल 7. 7 नंतर कोणता येईल 9. ब्रॅकेट कम्प्लीट. हे काय लिहिले आपण ऑड नंबर्स बिटवीन 1 अँड 10. 1 अँड 10च्या मधले ऑड नंबर्स लिहिले आपण. आता याच्यामध्ये हा जो प्रत्येक ऑब्जेक्ट आहे 3, 5, 7, 9 याला काय म्हणायचं मेंबर ऑर इलेमेंट ऑफ सेट. या प्रत्येक ऑब्जेक्टला काय म्हणायचं इलेमेंट किंवा मेंबर ऑफ द सेट. प्रत्येक इलेमेंटच्या मध्ये काय द्यायचं आहे आपल्याला कॉमा द्यायचा आहे. प्रत्येक इलेमेंट आपल्याला काय करायचं आहे एकदाच लिहायचं आहे. आता या ठिकाणी ऑर्डर इम्पॉर्टंट नाही. आता आपण हा सेट कसा लिहू शकतो समजा आपण सेट हा असा लिहिला 9, 7, 5, 3 तरीही चालेल. या ठिकाणी ऑर्डर इम्पॉर्टंट नाही पण हे सगळे इलेमेंट्स याच्यामध्ये आले पाहिजेत.
या ठिकाणी किती एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 हे 4च्या 4 एलिमेंट्स या सेटमध्ये आले पाहिजेत। आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण। सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड रिमेंबर। आता आपल्याला सेट लिहायचा आहे, हा जो वर्ड आहे रिमेंबर याच्यातील लेटर्सचा आपल्याला काय करायचं आहे सेट लिहायचा आहे। आता आपण कॅपिटल लेटर घेऊ, आता बी घेऊ आपण, इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट। आता हे लेटर्स आपल्याला लिहायचे आहेत। आता याच्यामध्ये पहा आर हा किती वेळा आलेला आहे पहा 2 टाइम्स आलेला आहे, मग 2 टाइम्स लिहायचा नाही 1 टाइमच लिहायचा। आर ई किती वेळा आलेला आहे पहा 1 2 3 टाइम्स आलेला आहे, मग ई हा एकदाच लिहायचा 3 वेळा लिहायचा नाही। आर ई आता यम किती वेळा आलेला आहे पहा 1 2 2 टाइम्स आलेला आहे, पण आपण एकदाच लिहायचा। आर ई यम म्हणजे आपल्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आले पहा 4 एलिमेंट्स आले, म्हणजेच जर एलिमेंट एकापेक्षा जास्त वेळा आला असेल तर तो एकदाच लिहायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथडने सेट लिहायचे आहेत। आता सेकंड मेथड कोणती आहे पहा, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म। इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट्स। या मेथडमध्ये आपल्याला एलिमेंट्सची लिस्ट लिहायची नाही। जसं आपण लिस्टिंग मेथडमध्ये काय केले ऑल एलिमेंट्स लिहिले तसे त्याप्रमाणे यामध्ये आपल्याला एलिमेंट्सची लिस्ट लिहायची नाही। बट राईट द जनरल एलिमेंट यूजिंग व्हेरिएबल फॉलोड बाय अ व्हर्टिकल लाईन और कोलॉन अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल। त्याच्याऐवजी आपण काय करायचं आहे जनरल एलिमेंट, त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स असणार आहेत त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला हे एक जनरल एलिमेंट लिहायचं आहे। व्हेरिएबलचा यूज करून आपल्याला एक जनरल एलिमेंट लिहायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक व्हर्टिकल लाईन द्यायची आहे किंवा कोलॉन, कोलॉन म्हणजेच 2 डॉट्स काढायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला 2 डॉट्स काढायचे आहेत किंवा लाईन काढायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल, त्या व्हेरिएबलची त्या एलिमेंटची काय करायची आपल्याला प्रॉपर्टी लिहायची आहे। एक्झाम्पल घेऊ आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल। एक्झाम्पल काय आहे पहा, सेट ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 10। 1 and 10च्या मध्ये असणाऱ्या नॅचरल नंबर्सचा सेट आपल्याला लिहायचा आहे। आता 1 and 10च्या मध्ये कोणते नॅचरल नंबर्स येतील आपल्याला 1 घ्यायचा नाही 10 ही घ्यायचा नाही, त्याच्या मधले नंबर्स घ्यायचे आहेत, म्हणजेच 2 3 4 5 6 7 8 9 हे नॅचरल नंबर सेटमध्ये येतील। आपल्याला या सगळ्या एलिमेंटसाठी कॉमनमध्ये आपण एक व्हेरिएबल यूज करणार आहोत एक्स। त्याच्यानंतर आपल्याला व्हर्टिकल लाईन किंवा कोलॉन लिहायचा आहे। त्यानंतर काय लिहायचं आहे आपल्याला प्रॉपर्टी लिहायची आहे। एक्स हा काय आहे नॅचरल नंबर आहे, म्हणजेच एक्स इज ॲन एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर। आणि एक्स हा काय असणार आहे 1 ते 10च्या बिटवीन असणार आहे, म्हणजेच 1 पेक्षा ग्रेटर असणार आहे आणि 10 पेक्षा स्मॉलर असणार आहे। अशा प्रकारे आपल्याला सेट लिहायचा आहे। याचं रीडिंग कसं करायचं आहे पहा, सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, या लाईनचा अर्थ काय सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10। एक्स हा नॅचरल नंबर आहे बिटवीन 1 and 10। अशा प्रकारे आपल्याला याचं रीडिंग करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला या 2 मेथड्सचा यूज करून सेट लिहायचे आहेत। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।